नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल. बघा, अंगणवाडी सेविका ताईंनो, मदतनीस अत्यंत महत्त्वाचं पत्र आपल्या समोर आलेलं आहे शासनाकडून. बघा, आलेलं हे परिपत्रक आहे. या परिपत्रकानुसार बघा आता 2026 या सत्रामध्ये भरपूर आपल्या अंगणवाडीतील मुले ही पहिलीच्या वर्गात जाणार आहेत आणि त्या मुलांना पहिलीच्या वर्गात प्रवेश घेताना आता एक अंगणवाडीतून प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे. ते प्रमाणपत्र कशा पद्धतीने बनवायचं, काय असणार ते प्रमाणपत्र, हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणारे अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल. तर बघा ताईंनो, आपण थोडक्यात याची माहिती जाणून घ्या. तर तुम्ही माहिती याची पाहू शकता. बघा, महाराष्ट्र शासन एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय यांच्याकडून आलेले हे पत्र आहे. तर बघा, तुम्ही याची दिनांक पाहू शकता. 24/9/2025 रोजी आलेले हे प्रमाणपत्र आहे, म्हणजे हे परिपत्रक आहे. तरी देखील हे परिपत्रक आता आपल्याला या परिपत्रकाची खरी गरज आहे. बघा, बघा, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी सर्व, म्हणजे ग्रामीणमधील अंगणवाडी असू द्या किंवा शहरीमधील असू द्या, सर्वांना हे काम करावं लागणार आहे. विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा, तुम्ही इथं विषय पाहू शकता. विषय काय आहे तर बघा, अंगणवाडी केंद्रामधून शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलांसाठी ECCE प्रमाणपत्र. हे प्रमाणपत्र मुलांना त्यांच्या पुढील भविष्यासाठी, म्हणजे पहिलीला ॲडमिशन घेताना अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे असं म्हणण्यात आलेलं आहे. पुढे बघा काय म्हटलेलं आहे. संदर्भ क्रमांक 1 नुसार अंगणवाडी केंद्रामधून इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेताना अर्थातच औपचारिक शालेय शिक्षण प्रणालीमध्ये मुलांचे संक्रमण सुलभ करण्यासाठी तसेच सदरील बालकांनी पूर्वशालेय शिक्षण घेतलेले आहे याची निश्चिती करण्यासाठी अंगणवाडी केंद्रामध्ये पूर्वशालेय शिक्षण घेणाऱ्या सर्व पात्र मुलांना विद्यारंभ, बघा या प्रमाणपत्राचं नाव काय आहे, विद्यारंभ हे प्रमाणपत्र दिले जाईल याची खात्री करण्याबाबत केंद्र शासनाने महिला व बालविकास विभागाला सूचना दिलेल्या आहेत. म्हणजे या सूचना केंद्र शासनाकडून आलेल्या आहेत. बघा, विद्यारंभ प्रमाणपत्र कसं असणार हे आपण जाणून घेणार आहोत. बघा, विद्यारंभ प्रमाणपत्राचा क्रमांक हा 10 अंकी असणार आहे, ज्यामध्ये पहिले 4 अंक, बघा पहिले 4 अंक अंगणवाडीचा कोड असणार आहे. त्याच्यानंतर बघा, पहिले 4 अंक हे पहिले 4 जे अंक असणार आहे ते अंगणवाडी केंद्राचा कोड क्रमांक मधील पहिले 4 अंक घ्यायचे. म्हणजे बघा, आता आपला अंगणवाडीचा क्रमांक कसा आहे 27526 असा जो आहे, त्याच्यामधील पहिले 4 अंक घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर बघा, अपार ID, आपल्याला माहिती आहे की 3 ते 6 वर्ष मुलांचा आपण अपार ID करतो. तर ते अपार IDचे शेवटचे ओळख, म्हणजे अपार IDचा जो नंबर आहे त्याचे शेवटचे 4 अंक घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर प्रमाणपत्र तयार केलेल्या वर्षाचे शेवटचे 2 अंक, म्हणजे 2026 आहे की 25 आहे. आता आपण 26 मध्येच करत आहोत, त्यामुळे सर्वांनी सर्व प्रमाणपत्र 26 मधलेच असणार आहे. इथून पुढे जे येतील ते वर्ष बदलणार आहे. सदरील प्रमाणपत्र प्रमाणित करून संबंधित अंगणवाडी सेविकेच्या आणि संबंधित बीटच्या पर्यवेक्षक, म्हणजे मुख्य सेविका यांची स्वाक्षरीने ते प्रमाणपत्र द्यायचं आहे. सदरील विद्यारंभ प्रमाणपत्राचे दस्तऐवजीकरण कशा पद्धतीने करावे याबाबत पुढील सूचना येईपर्यंत अंगणवाडी स्तरावर रजिस्टर करून त्याची नोंद ठेवायची आहे. तसेच बघा, विद्यारंभ प्रमाणपत्रासाठी आवश्यक असणारे अपार ID संदर्भ क्रमांक 2 मध्ये दिलेल्या सूचनाप्रमाणे तयार करावे. तदनंतर विद्यारंभ प्रमाणपत्र देण्याची आवश्यक ती कार्यवाही करावी. आता विद्यारंभ प्रमाणपत्र प्रदान केल्याची माहिती पुढील नमुन्यात कार्यालयास यांनी तारीख दिलेली, पण हे कार्यालयास आता आपल्याला सादर करायचं आहे. तर बघा, विद्यारंभ प्रमाणपत्राचा सोबत आपल्याला नमुना देखील दिलेला आहे. बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे विद्यारंभ प्रमाणपत्राचा नमुना आहे. ही PDF असल्यामुळे हे प्रमाणपत्र उभे आहे, त्यामुळे तसं दिसत आहे. मी तुम्हाला अगोदर ही माहिती कशी भरायची ते पाहूया, नंतर ते प्रमाणपत्राची माहिती आपण काय आहे ते जाणून घ्या. बघा, तर आपण आपले एक रजिस्टर घ्यायचं आहे किंवा आपण याला एक स्पेशल रजिस्टर करायचं आहे, कारण की हे विद्यारंभ प्रमाणपत्र आता इथून पुढे असंच चालू राहणार आहे. तर बघा, सर्वात अगोदर काय करायचं, अनुक्रमणिका म्हणजे 1 2 इथं टाकून घ्यायचं. बालकांचं इथं काय जे असेल ते त्यांचं नाव टाकून घ्यायचं. विद्यारंभ प्रमाणपत्र क्रमांक, आता आपण माहिती पाहिली की विद्यारंभ प्रमाणपत्र क्रमांक कसा काढायचा. तर बघा ताईंनो, पहिले 4 अंक आपल्या अंगणवाडीचा कोड, आता आमच्या अंगणवाडीच्या कोडनुसार मी तुम्हाला एक प्रमाणपत्र बनवून दाखवते. तर बघा, 27526 आहे, पण मी 4च घेणार आहे, म्हणजे 2752. ओके, हा झाला अंगणवाडीचा जो क्रमांक आहे त्या क्रमांकामधले पहिले 4 अंक.
आता पुढं त्यांनी बघा इथं आपल्याला काय सांगितलेलं आहे, पुढं त्यांनी सांगितलं आहे अपार आय डीचे शेवटचे 4 अंक. तुम्ही इथं पाहू शकताय बघा त्यांनी पुढं काय म्हटलेलं आहे. जी आपली अपार आय डी आहे, आपण ज्या मुलांच्या अपार आय डी बनवले आहेत ते शेवटचे 4 अंक घ्यायचे आहेत. तर बघा शेवटचे 4 अंक इथं मी अंदाजाने काहीही टाकत आहे, म्हणजे नंबर टाकण्यापेक्षा मी तुम्हाला 4 झिरो टाकून दाखवते. बघा शेवटचे 4 अंक झिरो नसणार आहेत, पण क्रमांक टाकायच नाही म्हणून मी तुम्हाला इथे दाखवते. शेवटचे 4 अंक टाकले. आता वर्ष, आता हे प्रमाणपत्र आपण 2026 मध्ये तयार करत आहोत, त्यामुळे मी इथं फक्त 26 टाकणार. झाला की नाही आपला 10 अंकी, हा आपला 10 अंकी विद्यारंभ प्रमाणपत्र क्रमांक असणार आहे. याच पद्धतीने अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंनी विद्यारंभ प्रमाणपत्र क्रमांक, बघा इथं आपल्याला विद्यारंभ, तुम्हाला कलर चेंज करून दाखवते. तर बघा इथं ह्या बाजूला आपल्याला विद्यारंभ प्रमाणपत्र जो क्रमांक टाकायचा आहे तो या पद्धतीने बनवून टाकायचा आहे. त्याच्यानंतर बघा अंगणवाडी केंद्रामध्ये प्रवेश केलेली तारीख, म्हणजे मुलांनी अंगणवाडी केंद्रामध्ये म्हणजे अंगणवाडीच्या पोषण ट्रॅकरमध्ये त्यांची नोंद केव्हा झाली आणि त्यावेळेस त्यांचे वय जे काय असेल ते इथं टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अंगणवाडी केंद्राचा 11 अंकी क्रमांक, बघा मी तुम्हाला आता म्हणलेलं ना आपला 27-526-0403 जो काय असेल तो इथं नंबर टाकायचा, आपला प्रकल्प टाकायचा, जिल्हा टाकायचा आणि राज्याचं नाव टाकायचं आहे. आणि शेवटच्या कॉलममध्ये अंगणवाडी कार्यकर्ता म्हणजे अंगणवाडी सेविकांचं नाव इथं टाकून घ्यायचं आहे. ही सर्व माहिती आपण आपल्या याच्यामध्ये बघा, ही सर्व माहिती आपण आपल्या एका रजिस्टरमध्ये, याला स्पेशल एक रजिस्टर करायचं आहे आणि याच्यामध्ये इथं त्यांनी सांगितल्याप्रमाणे पुढील कार्यवाही होईपर्यंत, बघा इथं त्यांनी काय म्हटलेलं आहे, हे प्रमाणपत्राची पुढील म्हणजे हे प्रमाणपत्र भेटणार आहे का नाही याच्या संदर्भात माहिती, म्हणजे प्रमाणपत्र कसं इतर जिल्हा परिषद शाळेचं कसं प्रिंटेड प्रमाणपत्र येत असतं त्या पद्धतीने प्रमाणपत्र येणार आहे का नाही याच्याबद्दल अजून काही कल्पना नाही आहे. परंतु आपल्या एक रजिस्टर करायचं आहे आणि या रजिस्टरमध्ये याप्रमाणे कॉलम आखून, बघा इथं दाखवल्याप्रमाणे कॉलम आखून तिथं सर्व सविस्तर माहिती त्यांची करून घ्यायची आहे. आता आपण ते प्रमाणपत्र कशा पद्धतीने असणार हे जाणून घेऊया. तर बघा ताईंनो, हे असणार आहे ते विद्यारंभ प्रमाणपत्र, ज्याला पूर्व बाल्यावस्था संगोपन व शिक्षण प्रमाणपत्र देखील म्हणतात. ज्यांना याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे त्यांनी याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही या पद्धतीने झेरॉक्स मारले तरी चालतील, कारण की प्रत्येक वर्षी एक 7 ते 8 मुले पहिलीत जात असतात, प्रत्येक संख्येनुसार जात असतात. इथं बघा वरच्या बाजूला त्यांनी दाखवल्याप्रमाणे इथं बालकांचा अपार आय डी क्रमांक टाकायचा आहे. इथं प्रमाणपत्र क्रमांक जो आपल्या मी जो तुम्हाला 10 अंकी प्रमाणपत्र क्रमांक जो बनवायला सांगितलं तो इथं टाकायचा आहे. प्रमाणित करण्यात येते की बालकांचे पूर्ण नाव टाकायचं आहे, जन्मतारीख टाकायची आहे, आई वडील किंवा पालकांचे नाव इथं पूर्ण टाकायचं आहे, यांचा मुलगा, दिनांक बघा म्हणजे इथं कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत अंगणवाडी केंद्रामध्ये, बघा इथं खाली अंगणवाडी केंद्राचे नाव टाकायचं, प्रकल्प टाकायचा, जिल्हा टाकायचं, राज्य टाकायचं, येथील अंगणवाडी केंद्रात पूर्व बाल्यावस्था काळजी व शिक्षण यशस्वीरित्या प्राप्त केलेलं आहे असं टाकायचं आहे. आणि खालील बघा प्रमाणपत्र देण्याची तारीख टाकायची आहे, दिनांक टाकायचा आहे, महिना वर्ष या पद्धतीने टाकायचं आहे. अंगणवाडी सेविकेची स्वाक्षरी वरच्या बाजूला करायची आहे, तिथं खालच्या बाजूला अंगणवाडी सेविकेचं नाव व मोबाईल नंबर टाकायचा आहे. आणि खालच्या बाजूला बघा पर्यवेक्षिका म्हणजे मुख्य सेविकांची स्वाक्षरी टाकायची, अंगणवाडीचा क्रमांक असणार आहे आणि मुख्य सेविकांचे नाव इथं असणार आहे. या पद्धतीने विद्यारंभ प्रमाणपत्र हे बनवून घ्यायचं आहे. अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आणि ही माहिती आहे. तर जास्तीत जास्त सेविका ताईंना मदतनीस ताईंना शेअर करा, कारण की आता जून 2026 पासून शालेय शिक्षण वर्षाला नवीन सुरुवात होत आहे. त्यामुळे जी मुले आपल्या अंगणवाडीतून पहिलीला जाणार आहेत त्या मुलांसाठी हे प्रमाणपत्र अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे सर्व सेविका ताईंनी या पद्धतीने मी दाखवल्याप्रमाणे करून घ्या. जरी तुम्हाला काही अडचण आली तर मला कमेंट करून कळवा ताईंनो, मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त सेविका ताईंना मदतनीस ताईंना शेअर करा. आणि असेच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात महत्त्वाच्या माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद.